जी हरीशजी थोडंसं थांबाल, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। रुपाली ठोंबरे पाटील श्रीनगरमध्ये सध्या आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। रुपालीजी, आता नेमकी काय तुम्हाला तिथली माहिती मिळते? मी श्रीनगरवरनं सकाळीच गोंदाला गुलबर्गला वर आम्ही होतो गंडोलाला। त्यावेळेला तिथे फोन आलो होते आर्मीच्या लोकांना, जस्ट आर्मीवाले आमच्या समोरच होते आणि मग तिकडचा हा प्रकार झाल्यानंतर त्यांनी गंडोला पूर्ण रिकामं करून सुरक्षित ठिकाणी सगळे पर्यटक खाली आणले आणि त्यांना त्यांच्या सुरक्षित मार्गावर सोडलेलं आहे आणि पूर्ण आर्मीने सगळ्या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत। रुपालीजी, साधारणतः किती वाजता हे सगळं झालं? मला वाटतं हे हा प्रकार 1-2 तासापूर्वी झाला असेल, कारण का त्या 2 तासाला आम्हाला एक 3:30-4 वाजता आम्हाला सगळ्यांना लवकर खाली होण्यासाठी आर्मीनी रिक्वेस्ट केली, विनंती केली, म्हणजे आम्हाला खालीच जायला लावलं डायरेक्टली। बर, रुपालीजी त्यावेळेला तिथे काय स्थिती होती? जवळ महाराष्ट्रातीलच पर्यटक आपण नाही म्हणलं तरी 60-65% इथं आहेत। आता जे पहलगामच्या पर्यटकांवर झाला त्यांच्याशी माझाही फोन नेमका हा दुसरा नंबर आहे, तो माझा स्वतःचा फोन बॅटरी संपल्यामुळे संपर्क झाला नाही, परंतु हॉटेलवर गेल्यानंतर मी त्यांच्याशी तो संपर्क करण्याचा प्रयत्न करते। परंतु पहलगामला झाल्यामुळे सगळ्या पर्यटकाची ठिकाणं मिलिटरीने आर्मी फोर्सने ताब्यात घेतलेली आहेत आणि सर्व पर्यटक सुरक्षितपणे खाली आणून आणलेले आहेत। रुपालीजी, यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती यामध्ये मिळते, तर तुम्हाला या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? ऍक्च्युली पहलगामला जे झालं त्याच्यामध्ये तो प्रवाच्या दिवशी मी तिथे जाऊन आले, ते पूर्ण तसं वातावरण तिथे त्या पद्धतीने चांगलं होतं, पण अचानकपणे मला वाटतं काहीतरी स्थानिक जे आहेत तिथले कुठल्या याच्यातनं किंवा जे काही टेररिस्ट असतील त्यांनी डायरेक्टली हा हल्ला केलेला आहे विचारून, असा त्याच्यामुळे हेच घडलेलं आहे आणि म्हणून पर्यटकांवर हे आलं नाही। तर आणि पर्यटन जवळजवळ फुल भरलेलं आहे, जम्मू काश्मीर हे महाराष्ट्रातील पर्यटकांनीच भरलेलं आहे। जी धन्यवाद रुपालीजी। रुपाली ठोंबरे पाटील